प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला घेतलेला उच्चारलेला अभंग जगतमान्य जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा प्रस्तुत अभंगातून तुकोबराय आपल्याला एक गोड विचार करायला सांगतायत। तुकोबराय म्हणतायत प्रत्येक क्षणाला सातत्यानं एक विचार करा, एक दिवस तुम्हाला इथनं जायचं आहे। हाय तुमचं होऊ द्या, मग आमचं बोलतो। तुकोबराय सांगतायत की एक विचार तुम्ही सातत्यानं करा, प्रत्येक क्षणाला करा, तुम्हाला या जगातनं जायचं आहे। या जगाचा निरोप एक ना एक दिवस तुम्हाला घ्यायचा आहे। या जगाचा निरोप घेत असताना आयुष्यात येऊन करायचं काय? काय करायचं आयुष्यात येऊन? जर हा भवसागर, हा संसाराचा गाडा तारून जायचा असेल तर आयुष्यात येऊन करायचं काय? तुकोबराय म्हणले संतांची संगत धरा, संतांची संगत धरा। आपल्याला बऱ्याचदा सांगितलं जातं की संत संगतीत या, पारायणाला या, कीर्तनाला या, पण येत नाही, नंतर बघू। तुकोबराय म्हणतात नंतर बघू नाही, आता लगेच या, करावी तातडी परमार्थाची, लगेच तातडी करा। नाही केली तर तुकोबराय आता रागवलेत आपल्यावरती। तुकोबराय म्हणतात या इह लोकाच्या व्यवहारात तुम्ही डोळ्यात धूर घातल्यासारखे राहू नका। तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरूनी राहू। डोळ्यात धूर भरल्यासारखं दिसत नसल्याचं नाटक करू नका। का? नाशिवंत देह जाणार सकळ, आपल्याला एक दिवस जायचंय, भांबावल्यासारखं करू नका। याच्या अभंगातनं तुकोबराय सांगतायत विठ्ठल ज्या निमित्तानं आपण सगळेजण इथं एकत्र आलोय, बोलताना जरा इको कमी करा, थोडा थोडा नॉर्मल। ओके बेस्ट। ज्या निमित्तानं आपण इथं सगळे एकत्र आलोय, आपल्या सगळ्यांना निमित्त ठाऊक आहे। या कुटुंबाचा आधार, या परिवाराचा आधार, या परिवाराचा अभिमान, या परिवाराचा स्वाभिमान, या परिवाराचा पाठिंबा, या परिवाराचा कणा, आपल्या सगळ्यांचे लाडके आदरणीय आपण भाऊ म्हणत होतो त्यांना। गेल्या 1 वर्षापूर्वी याच तिथीला भाऊंनी आपला देह ठेवला आणि त्यांच्या जाण्यानं ही तिथी पुनीत झाली। आज भाऊंची पुण्यतिथी आहे। 1 वर्ष झालं भाऊंना। आत कोण बोलतंय जरा शांत करा। मुळात आतले सगळे बाहेरच या, ज्यांचं काम नाही त्यांनी कीर्तनाला बसा। विठ्ठल भाऊंना जाऊन 1 वर्ष झालं। आपल्यालाही एक दिवस जायचं आहे, एक ना एक दिवस सगळ्यांना जायचं आहे। त्याच्या पुढे जाऊन बोलू, आपल्याला 7 दिवसात मरायचंय सगळ्यांना। 7च दिवसाचा कालावधी आहे आपल्याकडं, 7च दिवसात आपण मरणार आहे। कसं काय? आपण 7च दिवसात मरणार आहे, रविवार ते सोमवार। या 7 वारापैकी एका वारी आपलं जाणं निश्चित आहे। आपल्याला एक दिवस नक्की जायचंय, आपण एक दिवस नक्की जाणार आहे या सगळ्याचा निरोप घेऊन। विचार करा, आपण गेल्यानंतर काय फरक पडणार आहे का? आपण जन्माला येऊन केलं तरी काय? खरं तर भाऊंनी आपल्या मुलांवरती चांगले योग्य संस्कार केले म्हणून आजचा त्यांचा पुण्यतिथी सोहळा इतक्या छान पद्धतीने साजरा होतोय। खरं या लेकरांसाठी टाळ्या वाजवा एकदा। या समाजाला, या लोकांना कोणाची पडलेली नाही, कोण कोणासाठी काही करायला आता मोकळं नाही। भाऊंनी योग्य संस्कार केले, चांगले संस्कार केले, देशाची सेवा केली। सेवा करून आल्यानंतर प्रपंचाचा गाडा ओढला, भरपूर आतोनात कष्ट केलं आणि या सगळ्या प्रवासादरम्यान आपल्या लेकरांवरती संस्कार सुद्धा योग्य ते केले। आज त्याचं हे फळ आहे। नाही कोणाला वेळ आता, नाही कोण कोणाची पुण्यतिथी करत।
लेकरं आता आई वडिलांच्या अंत्यविधीला सुद्धा पोचत नाहीत. वेळ नाहीत म्हणतायत, वेळ नाही, आम्हाला सुट्टी नाही, नाही येऊ शकत आम्ही, उरकून घ्या तुम्ही, काय असेल तो खर्च आम्ही पाठवून देऊ. अरे पैशात मोजता तुम्ही? या कुटुंबानं भाऊंसाठी काय काय केलंय, किती सेवा केली. परवा मामा सांगत होते, सचिन मामा, की आमची लेकरं सुद्धा, आम्ही सुद्धा, भाऊ 3 महिने 6 महिने काय जागेवरती होते, मोठ्या प्रेमानंच सेवा केली भाऊंची. तोच आशीर्वाद आहे पाठीशी, भाऊंची सेवा. आता सेवा करायला सुद्धा वेळ नाही लेकरांना. संस्कार काय आपण संस्कार करतोय आपल्या पोरांवरती? जिवंतपणी लेकर आपल्या आईबाबांची सेवा करत नाहीत आणि मेल्यानंतर मोठ्यानं रडल्याशिवाय राहत नाहीत. 4 वर्षापूर्वी माझे शाळेतले एक शिक्षक रिटायर झाले. 4 वर्षापूर्वी रिटायर झाले. कराडला राहतात ते. शिक्षक होते, मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले. 4 वर्षापूर्वी रिटायर झाले ते. मस्त 22-25 हजार पेन्शन येत होती. मस्त नवरा बायको 2 जण राहत होते. 2 मुलं होती. एक रिलायन्सला कामाला आहे आणि एक महिंद्रा कंपनीत कामाला आहे. 2 मुलं. खूप छान चाललं होतं. बाजारला म्हणून एक दिवस ते सर एसटी स्टँडला गेले, स्टॉपवरती गेले आणि तिथं फोन आला, सर तुमच्या बायकोला चक्कर आली. सर धावत पळत माघारी आले. बायकोला चक्कर आली, काय झालं बघावं, खाल्लं नसेल, काय झालंय तिला, कदाचित बीपीची गोळी खाल्ली नसेल, शुगरची. सरांच्या डोक्यात विचारचक्र सुरू व्हायला लागलं. ते चक्र सुरू झाल्यानंतर त्या गडबडीत बायकोला चक्कर आली म्हणून स्टँडवरनं सर घरी आले. शेजारच्या माणसांनी मदत केली आणि कराडच्याच एका दवाखान्यात बायकोला ॲडमिट केलं. सरांच्या बायकोला ॲडमिट केलं. डॉक्टरांनी चेकअप केलं. सगळं झाल्यानंतर सरांना सांगितलं, सर मेंदूला जाणाऱ्या रक्तपुरवठा करणाऱ्या 2-3 नसा चॉकअप झाल्यात, ऑपरेशन करावं लागेल. ती व्यवस्था आपल्याकडे नाही, पुण्याला न्या, रिस्क घेऊ नका. इथं भोसरीच्या एका दवाखान्यात ॲडमिट केलं, हॉस्पिटलला. त्यांना भोसरीच्या एका हॉस्पिटलला, त्या उड्डाणपुलाच्या, आता मी सांगत नाही हॉस्पिटलचं नाव, उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूला एक हॉस्पिटल आहे, तिथंच त्यांना ॲडमिट केलं. डॉक्टरांनी चेकअप केलं. सरांना सांगितलं ऑपरेशनसाठी 8 लाख रुपयाचा खर्च आहे, ऑपरेशन आपण तातडीनं करणं गरजेचं आहे, जीव वाचायचा असेल तर आपल्याला ऑपरेशन तातडीनं केलं पाहिजे. सर म्हणले लगेच करायचं, आत्ता ऑपरेशनला घ्या. डॉक्टर साहेब म्हणले, सर ऑपरेशनला घेतो पण 8 लाख रुपये खर्च आहे. सर म्हणले, होऊ दे ना डॉक्टर, लगेच घ्या, 8 लाख रुपये असे रोख देतो. सरांना माहिती होतं आपली 2 पोरं नोकरीला आहेत, चांगल्या नोकरीला आहेत, भरपूर पैसे देतील, माझ्याकडे पेन्सिलीतले काय शिल्लक आहेत. डॉक्टर म्हणले, ऑपरेशनला 8 लाख रुपये खर्च आहे, ठीक आहे, लगेच ऑपरेशन घेतोही, पण ऑपरेशनचं अर्धं डिपॉझिट 4 लाख रुपये आधी द्या आणि मग ऑपरेशनला पेशंट घेतला जाईल. केबिनमधनं सर बाहेर आले आणि तोपर्यंत मुलं आली होती, दोन्ही पुण्यात तिथं आली दोन्ही. सरांनी सांगितलं, बाळांनो तुमची आई ॲडमिट आहे, डॉक्टरांनी असं असं सांगितलंय, 8 लाख रुपये खर्च आहे, त्यातले 4 लाख रुपये आता भरायचे आहेत, पैशाची जुळवाजुळव केली पाहिजे. पोरं म्हणली, बाबा करूया पैशाची जुळवाजुळव, आता 3-3:30 वाजायला आलेत, सकाळपासून तुम्ही काही खाल्लं नाही, नाश्ता नाही, काय नाही, घरी चला, 2 घास खा, पैशाची जुळवाजुळव आपण करूयाच. बापाला घेऊन दोन्ही पोरं त्यांच्या सुना गेले घरी. बाप जेवायला बसला, 2 घास खाल्ले, 3रा घास उचलला. परत पोरांना सांगितलं, अरे पैशाचं कसं करायचं, 4 लाख रुपये भरायचे आहेत, ॲडमिट आहे ती. थोरला जो मुलगा होता त्यानं खूप सुंदर उत्तर दिलं, रिलायन्सला कामाला आहे, भरपूर पैसा आहे. त्यानं बापाला उत्तर दिलं, बाप असा जेवायला बसलाय, तोंडाजवळ घास आहे, आणि अशा अवस्थेत त्या थोरल्या पोरानं खूप गोड उत्तर दिलं, सुंदर उत्तर दिलं. बाबांना म्हणला, बाबा आईला खर्च केला असता, आईला खर्च करायला काय हरकत नाही, पण आईची बॉडी आता तितकी साथ देत नाही. काय खर्च करून तरी काय उपयोग आहे, कशाला खर्च करायचा, आईची बॉडी तितकी साथ देत नाही. आणि आता ही पिकलं पान आहे, किती दिवस जगणार आहे,
कशाला इतका खर्च करायचा? बाप म्हणला, लेकरा बरोबर म्हणतोयस रे तू, पिकलं पान आहे, किती दिवस जगणार आहे? तो थोरला पोरगा म्हणला, बाबा पैसे दिले असते पण माझ्याकडे पैसे नाहीत, आता नुकताच फ्लॅट घेतलाय, त्याचा हप्ता आहे, गाडीचा हप्ता आहे, सोसायटीचा खर्च आहे. धाकटा म्हणला, माझ्या पोराचं ऍडमिशन आलंय, धाकट्या पोरगीचं नुकतंच आता MBBS ला ऍडमिशन घ्यायचंय, तिकडं डोनेशन भरायचंय, बाबा पैसे दिले असते, माझ्याकडे पैसे नाहीत. बाप म्हणला, अरे लेकरांनो 8 लाख रुपये भरायचे, 4 लाख रुपये आधी द्यायचंय डोनेशन, माझ्याकडे काय 2-2.5 लाख रुपये आहेत, तुम्ही 5-5.5-6 लाखापर्यंत व्यवस्था करा, बाकीचं मी बघतो, 2-2.5 लाख रुपये आहेत. पोरं म्हणली नाही, आईची बॉडी साथ देत नाही, काय पैसा खर्च करून तरी काय करायचंय? बाप म्हणला, बापाच्या डोळ्याला हातात घेतलेला घास टाकून दिला. बाप रडायला लागला, पोरांना म्हटला, बरोबर आहे बाळांना, तुमचं काय केलंय तिनं, काय केलंय काय तिनं आपल्यासाठी? तो सांगायला लागला, बाप लेकरा तुला बाथरूम मध्ये आंघोळीचा टॉवेल सुद्धा तिनंच आणून दिलाय रे, तुझा डबा भरला व्यवस्थित, आतापर्यंत तुला व्यवस्थित सांभाळलं, जेवण दिलं, सगळं 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 तुझं व्यवस्थित केलं रे. अरे तुझ्या डोनेशनला पैसे भरायला, कधी फी भरायला जर पैसे कमी पडले, कालवणाला आणायला जर रुपया नसला, तर आम्ही चटणी चपाती चटणी भाकरी खाल्ली रे. कितीतरी वेळा ती फक्त माझ्यासाठी भाकरी करायची, ती स्वतः उपाशी झोपायची. इतकं कष्ट घेतलंय रे आईनं तुझ्या. आता तू म्हणतोयस किती दिवस जगणार आहे, बरोबर आहे, तुमच्यासाठीच केलंय असं नाही, माझ्यासाठीही तुमच्या आईनं, माझ्या बायकोनं भरपूर केलंय, भरपूर केलंय तिनं. माझाही डबा भरायची, वेळेवर ऑफिसला जाताना बॅग भरून द्यायची, सगळं नसल असेल ते पाठीमागं माझ्या भरलं नाही. आता तुम्ही म्हणताय काय, आता किती दिवस जगणार आहे आई? बाप उठला तिथनं, ताटावरनं हात न धुताच, पाणी न पिताच 2च घास खाल्ले, दिवसभर उपाशी बाप आहे. पळायला लागला, चालायला लागला, गावाकडे आला, कराडला आला. कराडमध्ये एक व्यापारी सोन्या चांदीचा मोठा ओळखीचा होता, त्याच्याकडे गेला, त्याला सांगितलं, हात जोडले, बायको ऍडमिट आहे माझी, 4 लाख रुपये आधी भरायचे आहेत, थोडीफार मदत करा. तो मित्रच होता, तो म्हटला देईन पण असे नाही, व्याज काय असेल ते व्याज देतो. काय बोल, किती व्याज द्यायचंय तुला? 10% व्याज ठरलं. तो म्हटला 8 लाख रुपये 6 लाख रुपये लागणार आहेत ना, 4 लाख रुपये कॅश देतो, 2 लाख रुपयेचा चेक देतो, जाऊया, पण तुमची आत्ता मानसिकता ठीक नाही, मी उद्या तुमच्या बरोबर येतो. तो व्यापारी सांगतोय त्या सरांना, उद्या मी तुमच्या बरोबर येतो आणि मग आपण दोघं मिळून जाऊया दवाखान्यात, आपण डिपॉझिट तिथं देऊया, पैसे आधीचे जे भरायचे ते, आणि ऑपरेशन करून घेऊ. सर म्हणले ठीक आहे. सरांना झोप काय लागतीये, बायको ऍडमिट आहे, पोरं लक्ष देत नाहीत. मध्यरात्रीत सर उठले, बाथरूम मध्ये गेले, आंघोळीला सुरुवात. त्या व्यापाऱ्याच्या लक्षात आलं, बाथरूम मधनं कुठला पाण्याचा आवाज येतोय, बघायला गेला. सर म्हटले झाली आंघोळ, आता थोड्या वेळात निघू. सर कुठं जायचंय? अहो हॉस्पिटलला जायचंय ना. सर 1:30 वाजलाय आता. त्या सरांच्या कळेनाच, बायको ऍडमिट आहे, पोरं लक्ष देत नाहीत. 1:30 वाजताच सर आंघोळीला लागले. तो व्यापारी हाताला धरून घेऊन गेला बसायला, तिथं झोपायला. सर झोपा, सकाळी उठून जाऊया आपण. तो व्यापारी सांगत होता, रात्रभर ते सर खुर्चीत बसून मान खाली घालून रडत होते, पोरं लक्ष देत नाहीत. दुसऱ्या दिवशी गेले हॉस्पिटलमध्ये, 4 लाख रुपये असे काउंटरला ठेवले, 2 लाख रुपयाचा चेक ठेवला आणि सांगितलं आमचं पेशंट घ्या. आता सह्या वगैरे केल्या, ऑपरेशनला पेशंट घ्यायला चालू झालं. आणि तेवढ्यात डॉक्टरांना फोन केला. डॉक्टरांनी सांगितलं सर जरा आत या. केबिनमध्ये बोलवून घेतलं डॉक्टरांनी आणि सांगितलं सरांना, सर पैसे आणलेत खरं, काय उपयोग नाही आता त्या पैशांचा. सर हसले, म्हणले काय डॉक्टर काय म्हणताय, काय कळलं नाही मला काय म्हणताय. सर पैशांचा काय उपयोग नाही. अहो डॉक्टर मला काय म्हणताय तेच कळत नाही, तुम्ही व्यवस्थित बोला ना. सर तुमची बायको ऑफ झाली. डॉक्टर तुम्ही काय बोलताय ते माझ्या लक्षातच येईना अजून, पण सांगा ना नीट काय झालंय. पैशाचा काही उपयोग नाही, तुमची बायको आता देवाघरी गेली. देवाघरी गेली म्हटल्याबरोबर डॉक्टर चटकन खाली बसले. त्या टेबलावरचे पैसे सगळे उधळून दिले, खाली बसले.
डॉक्टर आणि एक कंपाऊंडर आला, पटकन उचलून खुर्चीत बसवलं. खुर्चीत बसवलं, पाणी दिलं थोडंसं प्यायला, पाणी पिले. सरांनी पाणी पिलं. एकदा त्या व्यापाऱ्याकडे बघितलं, बायकोच्या आयसीयूतल्या रूम मध्ये जिथं ऍडमिट केलं होतं बायकोच्या एकदा रूमकडे बघितलं आणि त्या डॉक्टरांकडे असं वर बघून जे डोळे केले, वर बघून मान केली एकदा आणि झटकन मान खाली पडली, परत नाही वर आली. सरांचाही जाग्यावरती मृत्यू झाला. जाग्यावर ऑफ झाले. दवाखान्यात होते, नाही वाचवता आलं. बायको पहाटे गेली आणि 10-11च्या सुमारास नवरा सुद्धा ऑफ झाला. काय दुर्दैव त्या कुटुंबाचं. एका बाजूला बायकोचं प्रेत, एका बाजूला पत्नीचं प्रेत जळतंय, एका बाजूला पतीचं प्रेत जळतंय. दोन्ही प्रेत पटपट पटपट अशी धडाधडा जळतायत. माझ्या आयुष्यात मी तो अंत्यविधी कधीच विसरणार नाही. दोन्ही प्रेत जळताना बघतोय आणि त्याच वेळेला लेकरांकडं नजर गेली. दोन्ही लेकरं, सुना, पोरं बाळ जमिनीवरती लोळून 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 रडत होती. लय वाईट वाटलं त्यावेळेला नाथबाबांचे शब्द आठवले. अंती जाशील एकल प्राण्या, अंती जाशील एकल प्राण्या, माझे माझे म्हणून नाही रे, नाही कोणाचे कोणी, नाही रे, नाही कोणाचे कोणी, नाही रे, नाही कोणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे, सगळे सोयी रे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे, सगळे सोयी रे. अंती जाशील एकल प्राण्या, माझे माझे म्हणून, अंती जाशील एकल प्राण्या, माझे माझे म्हणून, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. नाही रे, नाही कुणाचे कोणी, अंती जाशील एकला रे पाण्या, माझे माझे म्हणून. आपलं अख्खं आयुष्य माझं 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 म्हणण्यातच जातं. आपण विचारच कधी करत नाही. आपण विचार करत नाही याचा अर्थ आपण विचारच करत नाही का? आपण मरणाचा विचार करत नाही याचा अर्थ विचारच करत नाही का? जगात एकही माणूस असा नाही जो विचार करत नाही. प्रत्येक जण विचार करतो. विचार करण्याचं क्षेत्र जरी वेगळं असलं तरी विचार मात्र ठरलेला आहे. प्रत्येक जण लहानपणापासून शेवटच्या श्वासापर्यंत विचार करत असतोय. सगळेजण विचार करतात. माणसाच्या आयुष्यात विचार ठरलेला आहे. केंद्रबिंदू आहे माणसाच्या आयुष्याचा विचार. दुसरी गोष्ट, माणसाच्या आयुष्यात आपल्या सगळ्यांची इच्छा आहे आपल्याला सुख आणि समाधान मिळालं पाहिजे. सुख मिळालं पाहिजे, समाधान मिळालं पाहिजे. वाटतंय ना इथं बसलेल्या सगळ्यांना? वाटतंय ना? कोणाला वाटत नाही का आज की मला सुख नको, समाधान नको? आहे का कोण असं? हात वर करा. नाही कोण हात वर करणार. सगळ्यांना सुख आणि समाधान पाहिजे. मग सुख आणि समाधानात फरक काय आहे? काय आहे सुख, काय आहे समाधान? पैशानं जे मिळतं ते सुख आहे आणि विचारानं जे मिळतं ते समाधान आहे. सुख पैशानं मिळतं, समाधान नाही. पैशानं बेड खरेदी करू शकतो, झोप नाही. पैशानं अन्न खरेदी करू शकतो, भूक नाही. सुख पैशानं मिळतं, समाधान विचारानं मिळतं किंवा विचार केल्यानंतर समाधान मिळतं. आपण सगळेजण विचार करत असतोय. तुकोबरायांना हे कळालं की आपण विचार करतोय. माणसाच्या आयुष्याची नाड आहे
तुकोबरायांना ती सापडली की विचार करणं ही माणसाच्या आयुष्याची नाड आहे, म्हणजे केंद्रबिंदू आहे. तुकोबरायांना ते समजलं की विचार सगळेच जण करतायत, पण कुठला करतायत? तुकोबराय म्हटले की या लोकांना चांगल्या विचाराची किंवा कुठला तरी विशेष विचार करायची सवय लावली पाहिजे, चांगला विचार या लोकांनी केला पाहिजे. म्हणून तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतायत कुठला विचार करा. क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार. म्हणतात की क्षणोक्षणी ह्याची करावा विचार करा, हा विचार करा, मरणाचा विचार करा, पण कधी? क्षणोक्षणी. तुकोबरायांनी जाणीवपूर्वक शब्द वापरलाय क्षणोक्षणी. तुकोबरायांनी इथं वर्षानुवर्षे नाही वापरला, जाणीवपूर्वक आणि प्रकर्षाने लक्षात घेऊन शब्द वापरलाय, विचार करून शब्द वापरलाय क्षणोक्षणी. तुकोबराय वर्षानुवर्षे म्हटले नाहीत, तुकोबराय महिनानुमहिने म्हटले नाहीत किंवा दिवसेंदिवस म्हटले नाहीत, दिवसेंदिवस हाची करावा विचार तसे नाहीत म्हटले तुकोबराय. तुकोबराय म्हटले क्षणोक्षणी हाची करावा विचार. का म्हणले असतील तुकोबराय? कारण तुकोबरायांना सुद्धा माहिती आहे की पुढचा क्षण कसा येईल हे कोणालाच माहिती नाही. विठ्ठल मुळात क्षणोक्षणी हा प्रवृत्ती दर्शक आहे. तुकोबराय क्षणोक्षणी सांगतात याचा अर्थ प्रत्येक क्षणाला विचार करायला सांगतात. क्षणोक्षणी हा प्रवृत्ती दर्शक शब्द आहे, कारण तुकोबरायांना माहिती आहे या लोकांना सोपं चांगलं आवडीचं सांगितल्याशिवाय लोक इकडे येणार नाही. लोकांना कमी कालावधीत कमी कष्टात भरपूर काय पाहिजे, म्हणून तुकोबराय म्हणतात फक्त क्षणभर विचार करा. कशी आहे जादू? फक्त क्षणोक्षणी विचार करा याचा अर्थ प्रत्येक क्षणालाच विचार करायचा, परत निवांत राहायचं असं नाही. तुकोबरायांना माहिती आहे एकदा विचार करायला लागले की ते विचार करणारच आहेत. कसं? सुखालागी करीसी तळमळ तरी तू एक वेळ जाय पंढरीसी. संतांनी सांगितलं एक वेळा पंढरीला जा, म्हणजे एकदाच पंढरीला जा का? तर नाही, तू एकदा जाऊन ये पंढरीला, मग तुला पंढरीची आवड निर्माण होईल. या आषाढीला फक्त एकदा जाऊन बघ, तू एकदा जाऊन आलास की तुला कळतंय
तुला माहिती आहे की आता तुला कळतंय की काय आनंद आहे त्या वारीतला. पुढच्या आषाढीला तुला नायलॉनच्या दोरीनं बांधून जरी ठेवला तरी नायलॉनची दोरी तोडून तू वारीला जाणार. म्हणून एकदा जाऊन ये म्हटले. तसं या अभंगात सुद्धा क्षणोक्षणी शब्द वापरून तुकोबराय म्हणतात फक्त एकदा विचार कर. जसं पूर्वीच्या काळी एखाद्या मुलीचं नवीन लग्न झालं की बैलगाडीचा प्रवास असायचा. गावातल्या लोकांना लगेच कळायचं. पारावर बसलेली पोरगी म्हणायची अमक्या तमक्याची सून आता माहेराला निघाली. कसं काय रे कळालं तुला? तिचं तोंड बघ ना, तिचं तोंड पुढच्या बाजूला आहे, याचा अर्थ ती माहेराला निघाली. काय जुनी लोक अशिक्षित होती पण हुशार किती होती, पोरीचं तोंड बघून सांगत होती ही कुठं निघाली आहे म्हणून. पोरीचं तोंड जर मागच्या बाजूला असेल तर लोक म्हणायची ही सासरला निघाली. कसं काय रे? तिचं तोंड माग आहे. कन्या सासूराशी जाय मागे परतूनी पाय. तुकोबराय म्हटले लोक म्हणायची की ती जुन्या काळातली माग तोंड आहे, याचा अर्थ ही सासरला निघाली. पूर्वीच्या सासू तसं वजन होतं सासूचं. दिवसातनं एकदा तरी सुनेच्या डोळ्यातनं आणते आसू, तिचं नाव. आता वजन राहिलंय का? सासवांचं सगळं वजन हाणलं सुनाने. फक्त एकच वाक्य टाकायचं, आमच्या मामीला कामाशिवाय जमतच नाही, मामी मिली भांडी घासून. पूर्वीच्या काळी सुनेला त्रास असायचा म्हणायचे. त्रास आहे तिला त्रास व्हायचा. एकत्र कुटुंब, मोठं कुटुंब. त्या मोठ्या कुटुंबात कामाचा ताप भरपूर असायचा, त्रास भरपूर. त्यामुळे ती सून काय म्हणायची, बाबा मी नाही जाणार आता सासरला, अजिबात जाणार नाही. जाताना एवढी पोरगी रडायची काय सांगता. आताच्या पोरी रडतात. बापाच्या गळ्यात पडून पोरगी एवढी रडायची त्यावेळेला. जुन्या काळात प्रसारमाध्यम एवढी नव्हती, मोबाईल नव्हता, लवकर कॉन्टॅक्ट होत नव्हतं. ती पोरगी भरपूर बापाच्या गळ्यात रडायची. बाप सुद्धा रडायचा, डोळ्यावरनं तोंडावरनं हात फिरवायचा आणि लेकराला सांगायचा, लेका एवढ्या वेळेला जा, फक्त माझ्यासाठी जा, या बापासाठी एकदा जा, एकदा सासरला जा. ती पोरगी एकदा सासरला गेली की त्या सासरच्या कामात तिच्या संसारात एवढी गुंतून जायची. एक दिवस बाप हंतरुणावरती पडला. आईनं सांगावा पाठवला लेकीला, बोलवलंय म्हणाव, बापाची शेवटची इच्छा डोळ्यावरून बघायचं म्हणतीये तुला. आईनं सांगितलं लेकीला, बापाला बघायचंय तुला, एकदा जाऊन ये, बघायला ये. सांगावा घेऊन गावातला माणूस गेला. अक्का बाबा आजारी आहेत, तुमचे बोलवलंय. त्या पोरगीने सरळ सांगितलं, म्हटली दोन्ही पोरं इंग्लिश मिडियमला आहेत, त्यांचे सकाळी लवकर डबे करावे लागतात, आमचे हे लवकर कामावरती जातात, त्यांचाही डबा आहे. शिवाय 2 गायी सुद्धा वेल्यात, त्यांची धार काढायचंय, ते दूध घेऊन सुद्धा मलाच जावं लागतं. आता मला येणं काही शक्य नाही. आईला म्हणाव आता एकदा येते, अंत्यविधीच्या टायमिंगला येते, परत डबल हेल्पटा करण्यापेक्षा बाबा गेल्यावरच सांग, पत्र पाठव, तेव्हाच येते. ज्या वेळेला ती नांदायला पोरगी जात होती त्यावेळेला बाप सांगत होता, लेकरा माझ्यासाठी एकदा जा. पोरगी एवढी गुंतली त्या संसारात, आता बाप मरायला टेकलाय तरी यायला तयार नाही. बाप आता मरायला लागलाय तरी पोरगी यायला तयार नाही. त्या बापाला माहिती होतं, पोरगीला सांगितलं ना एकदा जा म्हणून की तिथं ते गुंतणार आहे. तसं तुकोबराय म्हटलं की क्षणोक्षणी हाची, प्रत्येक क्षणाला विचार करा किंवा क्षणाला विचार करा. याचा अर्थ परत करायचा नाही का तो क्षण गेल्यानंतर, तर प्रत्येक क्षणाला विचार करायचा. तुकोबराय विचार करायचा खरं आहे, पण कुठला विचार करायचा, तरावया पार भवसिंधू. हा भवसिंधू तरून जायचा असेल तर तो विचार करणं गरजेचं आहे. कशासाठी विचार करणं गरजेचं आहे? हा भवसिंधू तरून जाण्यासाठी. मग भवसिंधू म्हणजे काय? भव याचा अर्थ संसार, सिंधू याचा अर्थ सागर. संसार सागर तरून जायचा असेल तर तुम्हाला विचार करावा लागेल. भवसिंधू तारता येतो,
भवसिंधू तारून कोण गेले का? गेलेत तारून. बरीच लोक विचारतात तो पंढरीचा पांडुरंग परमात्मा कटेवरती हात ठेवून का उभा आहे? बऱ्याच लोकांना सवय असते, म्हणजे काय घेणं देणं नाही, उगाच आडव्यात जायचं, आडगं लागायचं म्हणून विचारायचं काय काय अर्थ आहे त्याचा? का ठेवलेत कटेवरती हात? जेव्हा भगवान श्रीराम सीता मातांना शोधायला निघाले त्यावेळेला कटेवरती हात आहेत, शोधतायत, पण समोर बघतायत. वर बघावं तर सूर्यदेव म्हणतील सूर्यकुळात जलमला आणि रडवा निघाला. खाली बघावं तर खाली धरणी माता आहे, पृथ्वी आहे. सीता आई साहेबांची आई म्हणजे आपली सासू आहे. सासू म्हणेल तेव्हा तर धनुष्यबाण चांगला उचलला होता ना, आता रडवा निघाला जावई. म्हणून प्रभू श्रीराम कटेवरती हात ठेवून समोर बघत होते. तसं पांडुरंग परमात्म्याचं काय आहे अर्थ? पांडुरंग परमात्मा कटेवरती हात ठेवून हात संकेत देतोय की भवसिंधूचा अंत इथपर्यंत आहे. ज्या पोराला पवायला येत नसतं, मागचे ढकलत असतात, पण ते म्हणतं नाही नाही मला पोहायला येत नाही, पाणी भरपूर आहे. त्यावेळेला ज्याला पोहायला येतंय ते आज जाताना म्हणतो हे बघ, हो हे बघ, इथपर्यंतच पाणी आहे. तसं तो पांडुरंग परमात्मा आपल्याला सांगायचा विचार करतोय, सांगतोय की हे बघा इथपर्यंतच भवसिंधूचा जो सागर आहे, संसारातला सागर आहे, तो इथपर्यंतच आहे. ओके ठीक आहे, तो कोवर आहे, आम्ही विचार करायला तयार आहे, पण हा विचार कुठल्या मार्केटला मिळतो? म्हणजे जी गोष्ट जिथं मिळते तिथंच गेलं पाहिजे तर तो उपयोग आहे, नाहीतर नाही. बरोबर ना विजय महाराज? जी गोष्ट जिथं मिळते तिथंच गेलं पाहिजे. एक हनुमंताची भरपूर भक्ती करायचा, एक माणूस भरपूर भक्ती करायचा, मोक्कार भक्ती करायचा. एक दिवस हनुमंतराय बजरंगबली प्रसन्न झाले. त्याला बोल भक्ता काय पाहिजे तुला? काय नाही म्हटलं, 12 वर्ष एक तप झालं तुमची भक्ती करतोय, एकच इच्छा आहे. काय म्हणले? तेवढं माझं लगीन होऊ द्या. हनुमंतराय त्याला हात जोडायला लागले. लेका मला ह्याच्यासाठी तू भक्ती करत होतास होय? मी ब्रह्मचारी, माझंच झालं नाही, तुला कुठं पोरगी बघू? हे आपल्याकडे खातं नाही म्हटला. हा निधी आपण देऊ शकत नाही, हे खातं आपल्याकडे नाही. एक काम करा, तुम्ही रामचंद्रांकडे जा. रामचंद्रांची भक्ती चालू केली. पुढच्या 12 वर्षात रामचंद्र सुद्धा प्रसन्न झाले. काय बोल, इच्छा काय आहे? बायको पाहिजे. बायको केली. लाडाची बायको घेऊन फिरायला गेला, भल्या मोठ्या यात्रेत गेला. आणि एक दिवस बायकोचा काय डोळा चुकून गेली म्हणायचं, पळून गेली म्हणायचं, का हरवली म्हणायचं? आपण हरवली म्हणूया, उगाच रिस्क नको. हरवली ती बायको. परत देवाची भक्ती चालू केली, परत रामाची भक्ती चालू केली. मागच्या वेळेला रामानं बायको दिली होती, म्हणजे पहिल्यांदा जो एजंट गाठला होता परत त्याच्याकडेच तुम्ही दिलेला माल खोटा लागला. रामाची भक्ती चालू केली. प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले. प्रभू रामचंद्र प्रसन्न झाल्यावर बोल भक्ता काय पाहिजे? नाही म्हटलं, तुम्ही मागच्या वेळेला जी बायको करून दिली होती ती पळून गेली. मग म्हणले शोधून द्या. म्हणलेला का हे बरं आहे, बायको पण मीच करून दिली तुला, शोधायची पण मीच. पण म्हटला दुर्दैव असं आहे, ते खातं आपल्याकडे नाही, मी शोधू शकत नाही. तो म्हणला काय याड लागले का देवला? का तुम्ही देवच शोधू शकत नाही? नाही म्हटलं, ते खातं आईला मी माझी बायको शोधली नाही, मी बजरंगबलीला पाठवलं, तुझी बायको कुठनं शोधू? जा त्या बजरंगबलीकडं. बजरंगबलीनं त्याची बायको शोधून दिली. विजय महाराज नाही म्हणायचं दिली. कीर्तनात सांगायला काय जाते त्या? म्हणजे जो माल जिथं मिळतोय तिथं गेलं पाहिजे. जसं जो माल मिळतोय तिथं गेलं पाहिजे, याचा अर्थ हा विचार करायला लावतायत तुकोबराय. तुकोबराय सांगतायत क्षणोक्षणी ह्याची विचार करा, पण कुठला विचार करायचा आणि तो कोणाजवळ गेल्यानंतर त्याचं मार्गदर्शन मिळेल, तेव्हा तुकोबराय सांगतायत अभंगाचं 3रं चरण. नाची संताचा मागामे धरावी आबादी, 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 करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, नाशिवंताचे हाताला
नाशिवंत देहाचा नारद करावी तातडी परमात्माची करावी तातडी परमात्माची नाशिवंत देहाचा नारद नाशिवंत देहाचा नारद संत समाजाने करावी आवडी करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाने करावी आवडी करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची. तुकोबरायांनी सांगितलं तो विचार तुम्हाला संतांच्या संगतीत मिळा. मग तुकोबराय त्या विचार करायची गरज आहे का? तुकोबराय म्हटले विचार करायची गरजच आहे का? नाशिवंत देह जाणार सकळ, एक दिवस हा देह जाणार आहे. हे नासक आहे, हे नाशिवंत आहे, हे नासूनच जाणार आहे. आपण इच्छेनं आपल्या आलो नाही. खरं प्रारब्धाचे 3 प्रकार पडतात. एक स्वइच्छा प्रारब्ध, एक परिच्छा प्रारब्ध आणि एक अनिच्छा प्रारब्ध. आपण जन्माला आलो ते अनिच्छा प्रारब्धानं. जन्मही आपल्या हातात नाही आणि मृत्यूही आपल्या हातात नाही. दुसरं येतं परिच्छा प्रारब्ध, जे दुसऱ्याच्या इच्छेनं येतं. देव स्वतः येत नाही, देवाला आणावा लागतो. धर्म रक्षावया, अवतार घेसी, अवतार घ्यावा लागतो, त्याला बोलवावं लागतं, त्याला अवताराला आणावं लागतं. देव परिच्छा प्रारब्धानं येतो आणि संत स्वइच्छा प्रारब्धानं येतात. संत स्वतः येतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, आम्ही स्वतः येतो आणि स्वतः जातो. तुकोबराय सांगतात आम्ही स्वतः येतो आणि स्वतः जातो. त्यांचं प्रारब्ध तसं आहे. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. संत स्वतः येतात, स्वतः जातात. म्हणजे प्रारब्धाचे 3 प्रकार आहेत. एक स्वइच्छा प्रारब्ध, एक परिच्छा प्रारब्ध, एक अनिच्छा प्रारब्ध. मानवजात ही सगळी अनिच्छा प्रारब्ध नाही. जन्मही आपल्या हातात नाही, मृत्यूही आपल्या हातात नाही. नाशिवंत देह आहे, एक ना एक दिवस जाणार आहे. म्हणून विचार करा. तो विचार कोणाकडे मिळणार आहे? संतांकडे मिळणार आहे. संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. तुकोबराय म्हणतात परमार्थ करा पण तातडीनं. मुळात परमार्थ म्हणजे काय? परमार्थ या शब्दाचा अर्थ काय? परम म्हणजे श्रेष्ठ, अर्थ म्हणजे धन. माणसाच्या आयुष्यात पैसा असेल तर किंमत आहे, बरोबर ना? माणसाच्या आयुष्याला पैशाशिवाय किंमत आहे. म्हणजे माणसाच्या आयुष्यात अर्थ असेल तरच माणसाच्या आयुष्याला अर्थ आहे. ज्याच्या आयुष्यात अर्थ नाही त्याच्या आयुष्याला अर्थ नाही. तुकोबराय म्हणतात तुम्ही सगळेजण मिळवताय तो श्रेष्ठ धन नाही, तो परमार्थ नाही. तुम्ही जे कमवताय जमवताय ते तुमच्या बरोबर शेवटी येणार नाही. आपण जे पैसे संपत्ती गाडी बंगला कमवलंय ते येणार आहे का? यातलं कोण घेऊन जाणार आहे का? नाही. येताना एकटा आलोय, जाताना एकटा जाणार आहे. काय घेऊन जाणार आहे सोबत? अर्ध जग जिंकलं होतं त्या सिकंदरानं, अर्ध जग. शेवटच्या टप्प्यामध्ये सिकंदर आपल्या वैद्याला सांगतोय, वैद्य बाबा मी अर्ध जग जिंकलंय, त्यातली अर्धी संपत्ती तुम्हाला देतो, पण माझं थोडंसं आयुष्य वाढवा. तो डॉक्टर, तो वैद्य म्हटला नाही रे बाबा शक्य, तू अर्धी काय सगळी संपत्ती दिली तरी मी वाचवू शकत नाही. तेव्हा सिकंदरानं त्याच्या सवंगड्यांना सगळ्यांना सांगितलं, मी येताना काही आणलं नाही, अर्ध जग जिंकलं जन्माला येऊन, जाताना काही नेणार नाही. लोकांना कळू द्या या आयुष्यात येऊन करायचंय काय, आयुष्यात येऊन काय सोबत घेऊन जायचं नाही. अर्ध जग जिंकलेला सिकंदर मोकळ्या हाताने जातो हे कळू द्या लोकांना. माझी सेवा अंतयात्रा काढाल तेव्हा पेटीच्या बाहेर दोन्ही हात सोडा, कळू द्या जगाला सिकंदर मोकळ्या हाताने आला आणि मोकळ्या हाताने गेला. आपण जे कमवलंय ते आपल्या बरोबर येणार नाही. काय येणार नाही तर ते श्रेष्ठ नाही. तुकोबराय म्हणून म्हटले की तुम्ही परमार्थ करा. परम या शब्दाचा अर्थ श्रेष्ठ आणि अर्थ या शब्दाचा अर्थ धन. तुम्ही श्रेष्ठ धन कमवा. श्रेष्ठ धन जर तुम्ही कमवलं तर तेच धन तुमच्या सोबत येणार आहे. तुकोबराय बरोबर आहे तुमचं. आम्ही जे धन कमवतोय ते आमच्या बरोबर येणार नाही. श्रेष्ठ धन कमवलं पाहिजे, बरोबर आहे. तुकोबरायांनी सांगितलं
विठ्ठल तुकोबरायांनी सांगितलं परमार्थ करा पण तातडीनं करा. परमार्थ तातडीनं करायचा असतो आणि संसार सावकाश करायचा असतो. आपण सगळे उलटी चालणारी माणसं आहे. चपल्या काढाव्याच्या पायातल्या चाललंय काय विठ्ठल मागणं जायला रस्ता आहे का? नाही का? आहे का? विठ्ठल विठ्ठल परमार्थ नावाची गोष्ट आहे जी तातडीनं करायची म्हणून तुकोबराय सांगतायत की करावी तातडी परमार्थाची. तातडीनं करायचा आहे तो परमार्थ आहे आणि सावकाश करायचा आहे तो संसार आहे. आपण उलट करतो सगळं. आपण तातडीनं संसार करतो आणि परमार्थ सावकाश करतो. चला कीर्तनाला, चला वारीला, चला पंढरपूरला. आमचं कुठलं नशीब आहे बघूया. आता हे काय वय आहे का? बऱ्याच ठिकाणी मला आता कीर्तनाला गेल्यानंतर वय वगैरे विचारल्यानंतर म्हणतात या वयात तुम्ही याच्या नादाला लागलाय. मी त्यांना म्हणतो हो या वयात. मला असं वाटतंय तुम्ही पण यात. कळालं तर बघा विठ्ठल अपरिहार्यतेनं होतो तो संसार आहे आणि नशिबानं होतो तो परमार्थ आहे. परमार्थ नशिबानं होतो पण आपण वेगळी माणसं आहे. नशिबानं होतो तो संसार आहे आणि अपरिहार्यतेनं होतं, प्रयत्नानं होतं ते परमार्थ आहे. परमार्थात प्रयत्न करावे लागतात. सुंदर पखवाज वाजवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, शिकावं लागतं. संसार नशिबानं होत असतोय. संसार जर नशिबानं होत नसता, प्रयत्नानं होत असता तर आपण आपली केस पांढरी होऊ दिली असती का? बऱ्याच जण आता टेन्शन घेतात. प्रयत्नानं जर संसार होत असता तर आपल्या डोळ्यात देखत आपले गुडघे घायला आले. काय केलं आपण? नशिबानं होतो तो संसार आहे आणि प्रयत्नानं होतो तो परमार्थ आहे. परमार्थात प्रयत्न करावा लागतो. गाण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावा लागतो, चिंतन करावं लागतं. संसार अपूर्ण आहे, परमार्थ पूर्ण आहे. संसारात एखादं घर बांधा, मरेपर्यंत ते अपूर्णच राहणार आहे. मुळात अपेक्षा आहेत आपल्याला. एवढं झालं की झालं, तेवढं झालं की चालं. विचारा एखादीला चला कीर्तनाला, चला वारीला. आलो असतो पण आता गुरांच्या दारा आहेत, रानातली कामं आहेत, पोरांचा डबा आहे. एकदा थोरल्या पोराचं झालं का नाही, मी निवांतच आहे, आशी निवांत आहे, येणारच आहे. थोरल्या पोराचं झालं की विचारात चला वारीला. नाही. एकदा आमच्या लेकीची डिलिव्हरी झाली का नाही, निवांतच आहे. तिसऱ्या वर्षी विचारात चला वारीला. नाही हो, सुनवाईची डिलिव्हरी आहे, तिला कामाचं आणि ते पोराचं होत नाही व्यवस्थित, आंघोळ कोण घालणार. म्हणजे आपण तातडी परमार्थात करत नाही. सावकाश नंतर बघू हे आपलं चाललंय. पण तुकोबराय म्हणतात क्षणोक्षणी ह्याची विचार करा, लवकर विचार करा, तातडीनं विचार करा. कारण अपूर्ण संसार आहे आणि पूर्ण परमार्थ आहे. एखादं घर बांधा, घर मरेपर्यंत ते अपूर्णच आहे. प्रत्येक वेळेला वाटत आहे आता पीयूपी केली पाहिजे, आता कलर दिला पाहिजे, आता ते फर्निचर केलं पाहिजे, आता हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. पण परमार्थ पूर्णतेचा आहे. एखादं मंदिर बांधा, पाया खांदला, भिंती बांधली, मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली, कळस बसवला. आता काय मंदिरात करायचं आहे? काय राहिलंय मंदिरात करायचं? अपूर्ण आहे तो संसार आहे, पूर्ण आहे तो परमार्थ आहे. म्हणून परमार्थाची तातडी करा असं तुकोबराय सांगतात. तुकोबराय काय करायचं ते भरपूर सांगितलं हो. तुम्ही काय करायचं ते भरपूर सांगितलं, भरपूर केलं, भरपूर ऐकलं तुमचं. आता काय करायचं नाही ते तरी सांगा. काय करू नये हे तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे लौकीच्या व्यवहारी, तुका म्हणे लौकीच्या व्यवहारी, तुका म्हणे लोकीच्या व्यवहारी, तुका म्हणे
ग